पिंपरी चिंचवडमध्ये होणार राष्ट्रीय सांस्कृतिक महासंगम महाराष्ट्र युवा संघटन व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरे राष्ट्रीय सांस्कृतिक युवा आदान प्रदान महोत्सव येत्या 15 ते 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी 4 देश म्हणजेच म्यानमार, भूतान, नेपाळ तसेच बांगलादेश सहित देशातील 28 राज्य सहभागी होणार आहेत. रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया काय असणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा. ओके, तर नमस्कार. आम्ही सर्व रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे पदाधिकारी इथे आहोत आणि बेसिकली महाराष्ट्र युवा संघटन व रोटरी क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हे दुसरं राष्ट्रीय सांस्कृतिक युवा आदान प्रदान महोत्सव पिंपरी चिंचवड इथे आयोजित केलेला आहे. हे साधारणतः 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर हे 3 दिवस हे महोत्सव असणार आहे. त्याच्यामध्ये भारतातील 28 राज्यांमधली युवक युवती, त्याच्या व्यतिरिक्त भूतान, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश या देशांमधनं पण काही युवक युवती येणार आहेत. हे टोटल 250च्या वर हे युवा युवती येणार आहेत आणि हे प्रत्येक येणारे जे काही युवक आणि युवती आहेत त्यांच्या राज्यामधील जे काही त्यांच्या सांस्कृतिक कला आहेत त्या सादर करतील. जसं आपण महाराष्ट्रामध्ये लावणी म्हणतो किंवा भोंडल्याचा कार्यक्रम असतो किंवा गोंधळ असतो, तसं किंवा गुजरातमध्ये आपण गरबा म्हणतो, तर तसे प्रत्येक राज्यामधले विविध त्यांचे जे कला ते सादर करतील त्याच्यात. तर 15, 16, 17 सप्टेंबरला गदी माडगुळकर या सभागृहामध्ये हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या सर्व येणाऱ्या युवक युवतींचं राहण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांचे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे. पहिल्या दिवशी 11 वाजता हे सर्वेची एक मोठी रॅली आपण आयोजित केलेली आहे, जे पिंपरी चिंचवड एरियामध्ये म्हणजे मेनली निगडी प्राधिकरण एरियामध्ये ती रॅली काढली जाईल. तर त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये हे सर्व लोकांनाही बघायला मिळतील. नमस्कार, मी वाईस प्रेसिडेंट रोटरीयन संतोष गिरंजे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी. आपला हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी 4 देश म्यानमार, भूतान, नेपाळ आणि बांगलादेश आणि त्याबरोबर आपले सर्व राज्य 28 राज्यातून येणारे जे ग्रुप आहेत त्यांचे कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम तर होणार आहेच, पण त्याचबरोबर ते सर्व देश राज्यांमधून आणि देशामधून प्रत्येक जण त्या देशातली राज्यातली माती आणि पाणी घेऊन येणार आहे, जे आपण इथे पिंपरी चिंचवडला गदिमा हॉलच्या समोर एका गार्डन मध्ये लावणार आहोत. त्या झाडांच्या त्या देशांची झाडं लावली जातील. त्याच्याच बरोबर रक्तदान शिबिर आहे. नंतर हा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण कल्चरल एक्सचेंज कार्यक्रम आहे. म्हणजे याचा मागचा जो उद्देश आहे आमचा तो आहे की युथ एक्सचेंज होत आहे, याच्यामध्ये कल्चर एक्सचेंज होत आहे आणि त्याच्याबरोबर सर्व समावेशकता म्हणजे जो रोटरीचा एक वन ऑफ द एव्हेन्यू आहे, डायव्हर्सिटी, इंटिग्रिटी आणि इक्वॅलिटी, जो आम्ही इथून सादर करण्याचा प्रयत्न करतोय. की सर्व नागरिकांना विशेषतः युथला, सर्व युवकांना आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाला यावं. हा फ्री ऑफ कॉस्ट आहेच, पण याच्यामध्ये आपण सर्व राज्यांचं देशांचं कल्चर तर बघणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला असा होईल की आपण जे त्या देशाचे त्या राज्यातलं कल्चर बघणार आहोत त्याचा तुम्हाला आणि पालकांना सुद्धा फायदा होईल. ते सर्व मिळून आपण बघू शकतो. इथे आपल्याला फक्त 1-2 राज्यांचं माहिती असतं, पण आपल्याला पूर्ण देशाचं कल्चर पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. थँक्यू.